आजकाल श्री स्वामी समर्थांच्या पादुका किंवा पालखी यांच्या नावाखाली जे काही सुरू आहे त्यावर प्रश्न विचारणं गरजेचं झालेलं आहे. श्रद्धा ही मनाची असते, ती पैशावर विकली जाणारी गोष्ट नाही. 4 पैसे द्या आणि महाराज तुमच्या घरी येतील, इतकी देणगी द्या म्हणजे विशेष दर्शन होईल, अमुक पूजा केली तरच कृपा होईल. हे नेमकं काय आहे? ही भक्ती आहे की व्यवसाय? श्री स्वामी समर्थांनी कधीच अंधश्रद्धा, दिखावा किंवा पैशासाठी भक्ती शिकवली नाही. त्यांनी शिकवलं नामस्मरण, साधेपणा आणि निस्वार्थ सेवा. महाराज हे पैशाने घरी आणायची वस्तू नाही. महाराजांचं दर्शन, त्यांची कृपा आणि त्यांचं अस्तित्व हे पैशावर अवलंबून नसतं, ते श्रद्धेवर असतं. ज्याला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे त्यांनी सरळ स्वामींच्या मठात जावं, नामस्मरण करावं, भक्तिभावाने नतमस्तक व्हावं. पण भक्तीच्या नावाखाली चालणारा व्यापार थांबवला पाहिजे. आज सोशल मीडियावर, युट्यूबवर, फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर भक्तीपेक्षा इव्हेंट जास्त दिसतोय. मोठे स्पीकर, जाहिराती, देणग्यांचे दर आणि श्रद्धेचा बाजार. प्रश्न पालखीचा किंवा पादुकांचा नाही, प्रश्न आहे स्वामींच्या नावाने श्रद्धेचा गैरवापर होतोय का? ही पोस्ट कोणाच्या भावना दुखवण्यासाठी नाही, पण भक्तीच्या नावाखाली चालणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर आवाज उठवणं हे प्रत्येक भक्ताचं कर्तव्य आहे, म्हणून केलेली आहे. श्री स्वामी समर्थ.